शिवसेना एकनाथ शिंदे यांनी यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली. मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती. त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्या बरोबर आले. त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले. त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून हे सदस्य निवडून आणलेले. त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते. त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत. म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उभाटा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेचे 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत. त्या सगळ्यांची म्हणून आता 37 संख्या झालेली आहे. अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आत्ताच गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू. एक दिवसीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची. हदगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही. तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू. राज्यात एक शिवसेना एक पक्ष सत्ताधारी पक्षांनी पाठिंबा दिला असं असताना सांगली जिल्हा परिषद तुम्हाला पाठिंबा दिला आहे. कितपत तिकीट आणि कितपत आमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत. शिवसेना उभाटा या पक्षाची 1 आहे. या तिघांची बेरीज 30 होती. घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणती विनाअट पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे नेते म्हणून माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजित घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्रांना देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज नाही, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून काम होणार नाही. त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत. त्यामुळे हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील असं आम्हाला खात्री आहे. अजित पवार गटात एक सदस्य जो बाहेर आहे त्याच्यावर अंतर्गत कारवाई होणार नाही. असं आहे की तो अजित पवार पक्षाच्या नेत्यांचा प्रश्न आहे आणि तोही जो गेला आहे तोही आमच्याबरोबरच होता. 2-4 रात्री त्यांनी आमच्याबरोबर घालवलेले आहे. त्यामुळं त्याच्याही मतपरिवर्तन कालांतरानं होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळं कोणावर कारवाई करणं हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. तो त्यांच्या पक्षाच्या प्रतोदांनी आणि नेत्यांनी घ्यायचा निर्णय. तुमच्याबरोबर असणारे माजी खासदार आता तुम्हाला सोडून गेले, त्याचा काय परिणाम झाला? आमची 34 सदस्य संख्या वाढली आणि आता 37 झाली. तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेचे आमदार सुभाष बाबर यांच्यावर तुमचं एक समझोता होता. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीत ते तुमच्यावर राहिलेले, पण आता शिवसेनेचे 2 सदस्य आले. तर हे नेमकं काय राजकारण आहे? असं आहे की राजकारणामध्ये संख्येला महत्त्व असतं. त्यांच्यावरती कोणतंही भाष्य करणार नाही. पण तानाजीराव पाटील आटपाडी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत
त्यांनी विधानसभेतही शिवसेनेचं काम केलेलं आहे ते आज आपल्याकडं आहे आणि आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका एकत्रित लढवायचं असं ठरवलेलं आहे. पण त्या थांबून नवीन गीत म्हणा ते पण त्याला चंद्रकांत पाटलांनी त्याला तुम्ही विभागातला दोघांच्या मध्ये अशी उपमा दिली. जयंत तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांच्यामध्ये विभाग घातला असं चंद्रकांत दादा म्हणाला. तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो चंद्रकांत पाटील हे माझे इतर चिंतक आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या विधानाबद्दल मी बोलायचं नाही अशी भूमिका मी कायम केली. माझ्याकडून काही पाचशे करतात असं केलं तर यावेळेला जिल्हा परिषदला काय तुमचं विकासाचं मॉडेल आहे काय सांगितलं? जिल्हा परिषदेत आम्ही मॉडेल स्कूलची कुणबी त्यामुळं मॉडेल स्कूल ही कल्पना सगळ्या गावात राबवलेली नाही आहे. 525 शाळा झालेल्या आहेत आणि 525 शाळा ज्या झालेल्या आहेत त्यामुळे उरलेल्या शाळा अजून जिल्ह्यात आहेत. तर ही कल्पना अधिक पुढे राबवण्याचं काम आम्ही करू. स्मार्ट PLCमध्ये औषधं वेळेवर मिळणे सर्व प्रकारची आणि डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे याला आम्ही स्मार्ट PLCचा कार्यक्रम म्हणून घोषित केलेलं 19 साली. तो जो प्रयत्न आहे तो यशस्वीपणाने आरोग्याची उत्तम सुविधा देईल हे राहीलच. पण जिल्ह्यातल्या शेती आणि फलोत्पादन आणि जिल्ह्यातल्या विहिरी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या म्हणजे शिक्षणात शिक्षकांना विश्वासात घेऊन आम्ही इथं बसलेले दिग्गज बसलेले आहेत यांनी जिल्हा परिषदेचा आणि विधानसभेचाही अनुभव आहे. आम्ही सगळे जिल्ह्यातल्या शिक्षकांना विश्वासात घेऊन काही उपक्रम त्यांच्या सहयोगाने अधिक प्रगती शिक्षणात होईल यासाठी करू. त्याचबरोबर बांधकाम आणि बाकीच्या गोष्टी होतातच पण शिक्षणात जास्त खोलात जाऊन शिक्षणाचा दर्जा अधिक शिक्षकांच्या साहाय्याने उंचावण्याचा प्रयत्न करू. पण शेती हा जो व्यवसाय आहे किंवा पशुपक्षी यांचा जो व्यवसाय हे नवं क्षेत्र गेल्या 10 वर्षात खुलं झालेलं आहे आणि ह्या नव्या क्षेत्रामध्ये आम्ही विशेष लक्ष देऊ आणि चांगल्या पद्धतीनं आमचा पशुसंवर्धन विभाग देखील चालवण्याचं काम करतो. भविष्याच्या राजकारणात यशस्वी या सर्व पक्षांची आघाडी राहील. तुमचा काय अंदाज आहे? सत्तेसाठी सत्तेच्या मागे धावणारे लोक असतात एकत्र राहतील का? सत्ता तिकडं असताना देखील सगळे इकडे एकत्रित आले. यांचा सगळ्यांच्या त्यागाला धाडसाला आपण मूळ दिलं पाहिजे. आम्ही तर काय विरोधी पक्षात जाऊ. त्यांनी 525 शाळा मॉडेलच्या गुणवत्ता पाहून आता प्रश्न काय आहे? कोणती सुविधा काय आहे? गुणवत्ता जो आहे गुणवत्तेसाठी प्रोग्राम ठरवलेला त्याचा कार्यक्रम व्यवस्थित होणं अपेक्षित होतं. त्यात शिक्षकांचा तौलनिक अभ्यास करणं शिक्षकांचा आणि थर्ड पार्टी तौलनिक अभ्यास व्हावा आणि मग त्या शिक्षकांना जर कोणी कच्चा शिक्षक असेल तर त्याला सुधारण्याचे एक कन्सेप्ट आम्ही त्यावेळी मांडलेली होती. आता ते त्यावेळी CO गेले दोन्हीच्यावर आमच्या बऱ्याच चर्चा झालेल्या. आता आम्ही सगळे बसून एकमत करून त्या कार्यक्रमावर पुढचं पाऊल टाकू. अशी ते एक मिनिट पिक्चर अभि बाकी असं दादा म्हणले होते तुमच्या हितचं काय नेमकं बरोबर आहे. हाच चालूच आहे सध्या. हा दुसरा पार्ट आज आहे तुम्ही पाहताय. दादांच्याबद्दल तर मी काय बोलतो माझे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहे. त्यांना कशाला मी
तिसरा पार्ट आणि शेवट कसा होईल हा? तिसरा पार्ट आणि शेवट कसा होईल दोनच पार्ट सध्या आहे तिसरा काढेल त्यावेळी सांगू. पण तुमच्या या विधानामुळे भाजपच्या गोटामध्ये अस्वस्थता जास्त वाढते असं काय वाटतंय का? बाकी काय विषयावर जरा बाकीच्या विषय जरा बोले. बोला. रोहित पवारांनी आरोप केलाय की अजितदादांच्या फोटोवरती जादूटोणा हे आता महत्वाचं निवडणूक आहे ते कालामध्ये